नमस्कार भक्तांनो. नवनाथ कथासार हा ग्रंथ दिव्य अशा चरित्रमय कथांनी सजलेला आहे. या ग्रंथ वाचनाने ऐहिक उत्कर्ष आणि पारलौकिक कल्याण होते. नवनाथ कथासारमधील 40वा अध्याय नित्य वाचनाने वा श्रवणाने यश, ऐश्वर्य, धनसंपत्ती, पुत्र या सर्व गोष्टी प्राप्त होतात. परिसाप्रमाणे व कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण होतात. साधक मोक्ष मार्गावर आरूढ होतो. हा अध्याय श्रवणाने वाचनाने नवनाथ भक्तिसार वाचल्याचे पुण्य मिळते. तर ऐका नवनाथ कथासारमधील अध्याय 40वा. इंद्राचा सोमयाग यज्ञ, नवनाथांच्या समाध्या. देवांची सभा भरली होती. त्या सभेत इंद्र बोलू लागला. बृहस्पते, तुम्ही आमचे गुरु आहात. तुम्ही आम्हाला सर्व विद्या शिकविली. परंतु चरपटीनाथ येथे आला, त्याला वाताकर्षण अस्त्र येते, ते आम्हाला येत नाही. त्यामुळे नंदनवनात सर्व देवांसह मलाही त्याने निश्चेष्ट केले. काहीही करून वाताकर्षण अस्त्र आम्हा देवांना यायला पाहिजे, नाहीतर कदाचित इंद्रपदही हातचे जायचे, अशी भीती व्यक्त करून त्याने चरपटीची सर्व कथा देवगुरूंना सांगितली. इंद्र पुढे सांगू लागला. नाथपंथी लोकांचे शिष्य बनून सर्वत्र कसेही भटकले. त्यांनी खूप हाल सोसून भीक मागून विद्या शिकली. ते काही देवांना मानवणारे नाही. कचाला शुक्राचार्याकडे पाठविले असताना त्याला खूप अडचणींना तोंड द्यावे लागल्याचे आपल्याला आठवत असेल. त्यामुळे देवांना कुठलाही कमीपणा न स्वीकारता वाताकर्षण मंत्र यायला हवा. त्यासाठी तुम्ही एखादी युक्ती सांगा. तेव्हा बृहस्पती त्याला म्हणाला, आहे एक युक्ती. तुम्ही सर्वांनी सोमयाग करण्याचे ठरवा. त्यासाठी सर्वश्रेष्ठ देवतांबरोबरच नवनाथांनाही बोलवा. त्यांची स्तुती करा, त्यांचा मोठा सत्कार करा. ते प्रसन्न होताच त्यांच्याशी गोड बोलून वाताकर्षण मंत्र शिकून घ्या. बृहस्पतीचा सल्ला पटून आनंदाने इंद्र लगेच म्हणाला, प्रथम मच्छिंद्राला बोलवावे. सर्व देवांनी त्याला होकार देताच त्याने बृहस्पतीला विचारले, पण त्यांना बोलावण्यासाठी कोणाला पाठवायला हवे? कोणाच्या बोलावण्याला ते होकार देतील? ते ऐकताच बृहस्पती म्हणाला, मच्छिंद्राचा पिता असलेल्या उपरिचर वसूलाच पाठवावे. त्याचे हे म्हणणे सर्वांना पटले. इंद्राने उपरिचर वसूला बोलावून त्याला मच्छिंद्रासह सर्व नाथांना सोमयागासाठी स्वर्गात बोलावून आणण्याची विनंती केली. इंद्राने अमरपुरीत सोमयागाची जोरदार तयारी सुरू केली. उपरिचर वसू तातडीने बद्रिकाश्रमात गेला. त्याने इंद्राने आपली मदत मागितली आहे, आपल्याला सोमयागाला बोलावले आहे, असे मच्छिंद्रासह गोरक्ष, काणिक, गोपीचंद, जालंधर, अडबंग, धर्मनाथ तेथे हजर असलेल्या नाथांना सांगितले. त्यामुळे सर्वांनाच खूप आनंद झाला. लगेच सर्वजण विमानातून बसून निघाले. वाटेत प्रथम हेलापट्टणमधून मैनावतीला आणि पुढे वडवाल गावात जाऊन वटसिद्ध नागनाथाला आपल्याबरोबर घेतले. त्यानंतर भर्तरी, रेवन व चरपटी यांनाही बरोबर घेतल्यानंतर ते सर्वजण 84 सिद्धांना घेऊन अमरपुरीत गेले. इंद्राने त्यांचे उत्तम रीतीने स्वागत केले. मच्छिंद्रनाथांच्या सांगण्यावरून सिंहल द्वीपात सोमयाग करण्याचे ठरले. तिथे किलोतला मीननाथ होते. तेही सर्वांना भेटले. यज्ञ सुरू झाला. नाथ आहुती देत होते. इंद्र यज्ञाला बसला होता. मच्छिंद्र पुत्रप्रेमामुळे वेळ मिळेल तसा मीननाथाला अस्त्रविद्या शिकवित होता. बृहस्पतीच्या हे लक्षात येताच त्याने इंद्राला बाजूला घेऊन वाताकर्षण अस्त्र शिकण्यासाठी मोकळा रहा. तुझ्याऐवजी
उपरिचर वसूला यजमान कर असे सांगितले. इंद्राला आनंद झाला. लगेच त्याने बृहस्पतीने सांगितल्याप्रमाणे केले. उपरिचर वसू यजमान झाल्यामुळे इंद्राने मोराचे रूप घेतले. मोकळ्या वेळात मच्छिंद्र आपल्या पुत्राला अस्त्रविद्या शिकवित होता. तेव्हा मोररूपी इंद्राने वाताकर्षण मंत्र प्रयोग बारकाईने ऐकून घेतला. बृहस्पतीची शक्कल यशस्वी ठरली. इंद्राच्या बोलण्यातून नाथांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा ते वाताकर्षण अस्त्र देवांना उपयोगी होणार नाही असा शाप त्यांनी दिला. एवढा खटाटोप करून ही विद्या मिळवली, त्याचा उपयोग होणार नाही, ती फुकट जाणार याचे देवांना वाईट वाटले. तेव्हा देवांनी नाथांजवळ उशाप मागितला. जर नाथपंथी लोकांना कोणत्याही देवाने त्रास दिला नाही तरच ही विद्या यशस्वी होईल असा उशाप नाथांनी त्यांना दिला. तेव्हापासून नाथपंथावर देवांची कृपा आहे. त्यांना दैवी त्रास होत नाही. सोमयाग झाल्यानंतर किलोतलेचा निरोप अत्यंत जड अंतकरणाने मच्छिंद्रनाथाने घेतला होता. तप करण्यासाठी इंद्राने पृथ्वीवरील सह्य पर्वत निवडला. तेथे त्याने 12 वर्षे तप केले. आपल्या कमंडलूतून त्याने मणिकर्णिकेचे पाणी आणले होते. सह्य पर्वताच्या शिखरावरून ते पाणी तो सोडत होता. त्याचीच इंद्रायणी नदी झाली. त्यानंतर इंद्र परत आपल्या मूळस्थानी गेला. मच्छिंद्रनाथांसह सर्व नाथांनी त्यानंतर पृथ्वीवरील अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. शके 1710 पर्यंत सर्वांनी आपल्या इच्छेनुसार गुप्त ठिकाणी समाध्या घेतल्या. कानिफ व मच्छिंद्र गर्भागिरीत राहिले. जालंधर जानपीर तर गहिनीनाथ गैबीपीर झाले. वडवाल येथे नागनाथ तर मानदेशातील विठे येथे रेवणनाथ राहिले. चरपटी, अडबंगी, चौरंगीनाथाने गुप्तपणे संचार सुरू केला. भर्तरी पाताळात तर मीननाथ स्वर्गात गेला. गोरक्ष गिरनार पर्वतावर दत्ताश्रमात राहिला. गोपीचंद, धर्मनाथ, मैनावती वैकुंठात गेले. त्या सर्वांचे शिष्य 84 सिद्ध झाले. अशा प्रकारे अद्भुतरम्य वाटणारी नवनाथांची व त्यांच्या शिष्यांची कथा संपूर्ण 40 अध्यायांमधून पूर्ण झाली.